नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे परळतं दामोदर नाट्यगृह आणि संभाजीचा पापा. मित्र हो, मराठा जातीला नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरक्षण हवं आहे. त्यासाठी जे आंदोलन सुरू होतं ते आता मार्गाला लागलं आहे. गुंतागुंत पूर्ण कमी झाले असं नाही, पण त्यावर आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवू शकतो. आज मला एक विषय महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे मुंबईमध्ये मराठा जात नव्हे तर मराठी माणूस, त्याची अवस्था आज काय आहे. काय आहे म्हणजे मराठी माणसांची लोकसंख्या किती मुंबईत आहे वगैरे असे प्रश्न मी नाही येणार आहे. मराठी माणसाला ज्यांनी घडवलं त्या संस्थांचं आज काय आहे हे मी पाहणार आहे. मुंबई ही मराठी माणसानं अत्यंत प्रखर लढा देऊन मिळवलेली आहे. त्या मुंबईत मराठी माणूस कसा घडला याचा आपण विचार करतो तेव्हा मला अनेक गोष्टी आठवतात. पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय चळवळीचे. यांनी सतत 50 वर्ष माधव बागेमध्ये गीतेवर प्रवचनं केली, गुजरातीतून आणि मराठीतून. त्याचा मराठी माणसावर फार मोठा परिणाम झालेला आहे. आत्ताच ज्यांचं निधन झालं, बाबा महाराज सातारकर, त्यांची कीर्तनं, त्यावर मुंबईचा मराठी माणूस घडलेला आहे. गोविंद स्वामी आपळ्यांची कीर्तनं ही आहेत. गणेशोत्सव मुंबईतला, पूर्वीच्या काळी गणेशोत्सवामध्ये गल्लोगल्ली नाटकं व्हायची. त्यातून अनेक उदयोन्मुख कलाकार जन्माला आलेले चांगले नट. गणेशोत्सवामध्ये गजानन वाटव्यांपासून राम मराठेपर्यंत अनेकांची असे म्हणजे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. त्याला खूप गर्दी असायची. बाबासाहेब पुरंदरेंची शिवाजी महाराजांवरील व्याख्यानं हा मराठी माणसाचा आपल्या मुलांवर करण्याचा एक अत्यावश्यक संस्कार होता. शिवाजी उद्यान, कामगार मैदान येथे आचार्य अत्रे यांची, भाई डांगे यांची व्याख्यानं व्हायची. तो पण मराठी माणसाच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा हिस्सा आहे. मग पार्ल्यामधल्या संस्थांमध्ये लोकमान्य सेवा संघ वगैरे, सावरकर आलेत, नासी फडके आलेत, नची केळकर आलेत, त्यांच्या व्याख्यानांचा सुद्धा परिणाम आहे. भालजी पेंढारकरांचे चित्रपट, राजा परांजपे, गदी माडगूळकर, सुधीर फडके या त्रिकुटाचे चित्रपट, व्ही शांताराम यांचे चित्रपट, हाही मराठी माणसाच्या संस्काराचा एक भाग आहे. दिवाळी अंक, 300-400 दिवाळी अंक. आणि मराठी माणसाला हे संबंध भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे भाषिक याच्यामध्ये, समाजामध्ये, की मराठी माणूस दिवाळी अंक काढतो तेवढे दुसरे कोणीही काढत नाही. पण या सगळ्यांमध्ये जर अधिक परिणामकारक, प्रभावी अशी जर कोणती संस्था असेल तर ती म्हणजे नाट्यगृह. आत्ता मुंबईमध्ये भरपूर नाट्यगृह आहेत. दीनानाथ आहे, रवींद्र आहे, शिवाजी मंदिर आहे, प्रबोधनकार आहे, मुलुंडला कालिदास आहे, भरपूर आहेत. पण त्या काळामध्ये एकेकाळी मुंबईमध्ये साहित्य संघ होता. साहित्य संघामध्ये दुसरी नाटकं नाही व्हायची. नरव फाटक अध्यक्ष होते आणि व्याख्यानमाला ज्या व्हायच्या बाल कुलकर्ण्यांच्या वगैरे, त्या मी साहित्य जो काही घडलो आहे तो साहित्य संघातल्या व्याख्यानातून आणि नाटकातून घडलेला आहे. माझ्यावर त्याचे खूप संस्कार आहेत. मुंबईमध्ये आज जर आपण बघितलं नाटकाचं, तर पृथ्वी थिएटर आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दामोदर नाट्यगृह आहे. पृथ्वी थिएटर हे अगदी वेगळं आहे. म्हणजे प्रेक्षक आणि नटवर्ग, रंगभूमी याच्यामध्ये जी फ्लडलाईट्स असते मर्यादा, ती पृथ्वी थिएटरमध्ये नाही. पृथ्वी थिएटरमध्ये प्रेक्षकामध्येच नाट्यगृह आहे, ते वेगळे. तिथे मराठी नाटकं कमी होतात, जुहुला आहे, पण ते मुंबईतलं एक वैशिष्ट्यपूर्ण नाट्यगृह आहे. तसंच दामोदर नाट्यगृह परळला, एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे वेस्टर्न रेल्वेचं, पश्चिम रेल्वेचं, एल्फिन्स्टन रोड हे जे स्टेशन आहे, तो पूल खाली उतरून आलो आपण
की दामोदर नाट्यगृह म्हणून आहे. तिथे कामगार रंगभूमी या नाट्यगृहानं घडवलेली आहे. कामगार चळवळ, परळ, लालबाग या भागातल्या लोकांना रंगभूमी, तोंडाला रंग लावून जर काही अभिव्यक्ती करायची असेल तर त्यासाठी दामोदर नाट्यगृह हे अतिशय चांगलं आहे. 1922मध्ये सोशल सर्व्हिस लीगनं ते स्थापन केलं आहे. 100 वर्ष त्याला पूर्ण झालेले आहेत. अनेक लोकांनी, आता मी आमचं कोकणातलं राजापूर तालुक्यातलं रायपाटण गाव आहे. आमच्या गावच्या लोकांना नाटकाची प्रचंड हौस. त्यांची वर्षातून एकदा तरी पुण्यप्रभाव, आग्र्याहून सुटका अशी मोठी नाटकं दामोदर नाट्यगृहात झालेली आहेत. माझ्या वडिलांनी आणि माझ्या मोठ्या भावांनी दामोदर नाट्यगृहात तोंडाला रंग लावून ह्या नाटकात कामं केलेली आहेत. ते दामोदर नाट्यगृह आता म्हणजे पाडण्यात येणार आहे आणि त्याचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. 2 मोठ्या इमारती त्या दामोदर नाट्यगृहाच्या बाजूला शाळा आहे. तर ते शाळेचं काय करायचं तर म्हणून त्यांनी 2 वेगवेगळ्या इमारती करून 4 वर्षाचं त्यांचं योजना आहे आणि तिथे दामोदर नाट्यगृह नव्या स्वरूपात उभं राहणार आहे. त्यासाठी 4 वर्ष तिथे रंगभूमीवरल्या हालचाली थोड्याशा स्थगित होतील. पण दामोदर नाट्यगृहाचा मुंबईच्या जडणघडणीत आणि एकंदर मराठी माणूस ज्या स्पिरिटसाठी, ज्या वृत्तीसाठी, ज्या लढाऊपणासाठी ओळखला जातो ते दामोदर नाट्यगृहाने घडवलेली ती वृत्ती आहे. त्या कामगार चळवळीतला आणि कामगार रंगभूमीचा तो एक फार मोठा वाटा आहे. तो एक किस्सा मी आपल्याला सांगणार आहे. पूर्वी एकदा सांगितलेलं आहे पण या निमित्तानं, कारण आता दामोदर नाट्यगृह पाडायला घेतलं आहे तर दामोदर नाट्यगृहाचं काय आपल्यावर उपकार आहेत, आपल्याला कसं घडवलं आहे दामोदर नाट्यगृहाने. फार पूर्वी म्हणजे पारतंत्र्यामध्ये आपण असताना औंधकरांचं आग्र्याहून सुटका नावाचं नाटक होतं. हे आग्र्याहून सुटका नावाचं नाटक संबंध महाराष्ट्रात कुठेही लागत नव्हतं. कारण त्याला काही मुसलमानांचा, धर्मांध मुसलमानांचा, अतिरेकी मुसलमानांचा विरोध होता. का विरोध होता? त्यातला एक प्रसंग त्यांना आवडत नसे. तो प्रसंग काय होता की दिवाणे खासमध्ये औरंगजेब असा बसलेला आहे, बाजूला शिवाजी महाराज उभे आहेत, तिथे जवळच संभाजी महाराज बसलेले आहेत आणि औरंगजेबाची मुलगी झिबून निसा प्रवेश करते रंगमंचावर आणि ती म्हणते की, वडिलांना म्हणते की तुमचं राजकारण काय असेल ते असो, त्याप्रमाणे तुम्ही शिवाजीचं काय करायचं ते करा, पण हा संभाजी 8 वर्षाचा आहे, याचा काय संबंध, याचा काय अपराध आहे, तर जोपर्यंत तुमचं शिवाजीचं काय करायचं हा निर्णय होत नाही तोपर्यंत याला मी माझ्या महालात घेऊन जाते, असं म्हणून ती त्याला जवळ बोलावते, डोक्यावरनं हात फिरवते, त्याच्या कपाळाचा पापा घेते. हा प्रसंग मुसलमानांना आवडला नाही. त्यांनी त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया कळवली की हा भाग तुम्ही गाळा तरच नाटक होऊ शकेल. आता हे आग्र्याहून सुटका नाटक महाराष्ट्र नाटक मंडळी करत होती केशवराव दातेंची. केशवराव दाते स्वतः औरंगजेबाची भूमिका करायची आणि केशवराव दाते हा केवढा मोठा नट आहे हे तुम्हाला सांगायला नको. शांताराम बापूंच्या सगळ्या प्रभातच्या आणि राजकमल कलामंदिरच्या सर्व चित्रपटांमध्ये केशवराव दाते आहेत. पण रंगभूमीसुद्धा त्यांनी गाजवलेली आहे. केशवराव दाते म्हणाले की हा तात्कालिक त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे लाक्षणिक, बघूया म्हणून त्यांनी तो प्रयोग महाराष्ट्रात कुठेतरी त्यांचा हा प्रयोग चालू होता, तिथे हा प्रसंग त्यांनी गाळला नाही, दाखवला, अभिनीत केला. त्याबरोबर पहिल्या रांकेत, पहिल्या 2-4 रांकांमध्ये जे मुसलमान मुद्दाम येऊन बसलेले होते प्रेक्षक म्हणून, ते उठले, अल्लाहो अकबर करीत त्यांनी तलवारी मॅनातून काढल्या, रंगमंचावर उड्या मारल्या आणि आपल्या सगळ्या शिवाजी संभाजी यांना पलटाभुई थोडी झाली, पडदे फाडून टाकले. त्यांनी म्हणाले हा प्रवेश नाही. कारण काय विचारलं त्यांना, कारण काय, तुम्हाला राग काय तो? मुसलमान मुलीनं हिंदू मुलाचा पापा घेतलेला आम्ही सहन करणार नाही. मग तो मुलगा 8 वर्षाचा आहे का 80 वर्षाचा आहे पुरुष, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. तो हिंदू आहे, तो मुलगा आहे
आणि पापा घेणारी जर मुसलमान मुलगी असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, तुम्ही गाळा. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात कुठेही तो प्रयोग होऊ शकला नाही, कारण यांनी प्रयोग गाळायला विरोध केला. केशवराव ते म्हणाले आम्ही नाही हा प्रवेश गाळणार, आम्ही हा प्रवेश करूनच नाटक करू, नाही तर नाही करणार. मग ते कोणाच्या तरी डोक्यात आलं की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन आहे, तिथे आपण हा प्रवेश करू शकतो आणि नाटकाला काही कोणी विरोध करणार नाही, म्हणून ते आले. त्याला मुंबईचा जो पोलीस कमिशनर होता ब्रेबॉन किंवा कोणीतरी असा, तो म्हणाला की त्याला ही संधीच मिळाली हिंदू मुसलमान यांच्यात भांडणं लावण्याची. तो म्हणाला की आम्हाला, माझं काही म्हणणं नाही, करा तुम्ही प्रयोग, फक्त तुम्ही असं करा, पहिल्या 2 रंगांमध्ये मुसलमान समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण द्या. आणि त्यांनी जर म्हटलं ठीक आहे हा प्रवेश काही तसा मुसलमानांच्या भावना दुखावणारा नाही, तर माझी काही हरकत नाही, मी तुम्हाला अनुमती देईन. त्याप्रमाणे त्याला मुंबईत जास्त थिएटर्स नव्हती. धोबी तलावाच्या जवळपास प्रिन्सेस स्ट्रीटला भांगवाडी नावाचं थिएटर होतं, तिथे हा प्रयोग झाला. भांगवाडी हे काय अगदी मामूली असं नव्हतं, सामान्य नव्हतं नाट्यगृह. बालगंधर्वाची नाटकंसुद्धा तिथे होत असत. हा प्रवेश झाल्यानंतर जेबुन्निसांनी संभाजीच्या कपाळाचा पापा घेतल्यानंतर पहिल्या 2 रंगातले मुसलमान होते त्यांनी मॅनातून तलवारी काढल्या लपवलेल्या आणि नेहमीप्रमाणे रंगमंचावर उड्या मारून पडदे विडदे फाडले आणि आपल्या नटानं पलटाभुई थोडी झाली. त्यामुळे प्रयोग मुंबईतसुद्धा होणार नाही अशा निष्कर्षाला महाराष्ट्र नाटक मंडळी आली. दुसऱ्या दिवशी प्रयोग होता या परळच्या दामोदर नाट्यगृहामध्ये, जे आता पाडलं जाणार आहे आणि ज्याचा पुनर्विकास केला जाणार आहे त्या ठिकाणी. तिथे त्यांनी एक फलक लावला की काही अपरिहार्य कारणामुळे नाटक होऊ शकणार नाही, लोकांनी आपल्या तिकिटाचे पैसे परत घेऊन जावे. तर तिथे जे प्रेक्षक येणार होते ते हे जे केशवराव जाते आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे बाकीचे नट जिथे उतरले होते त्या ठिकाणी गेले आणि म्हणाले का तुम्ही बंद करताय प्रवेश, का लावत नाही, बऱ्याच दिवसांनी चांगलं नाटक आम्हाला बघायला मिळणार आहे. मग यांनी खरं कारण सांगितलं की मुसलमान समाजाचा विरोध आहे. ते म्हणाले अहो त्या भांगवाडीमध्ये विरोध त्यांनी केला असेल, तुम्ही परळला लावून तो बघा दामोदर नाट्यगृहाला, काही विरोध होणार नाही, आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो प्रयोग सुरळीतपणे पार पाडेल, तुम्ही बघा. मग केशवराव ते म्हणाले नाहीतरी आपलं नुकसान होतं तर इतकं, आणखीन एक थोडंसं काही हजारात हानी झाली तर बघूया, काही बिघडत नाही, करून बघूया धाडशी प्रयोग. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रयोग झाला. आता या नाटकाला जे प्रेक्षक आले परळ लालबागचे मराठी प्रेक्षक, ते येताना एका हातात तिकीट आणि दुसऱ्या हातात दंड, काठी, लाठी घेऊन आले. आता प्रत्येक प्रेक्षकाच्या हातात लाठी काठी आहे म्हटल्यानंतर पहिल्या 2 रांगांमध्ये जे मुसलमान बसलेले होते त्यांच्या तलवारी मॅनातून बाहेर आल्या नाहीत. जेबुन्निसांनी संभाजीचा पापा घेतला आणि नाटकाचा प्रवेश पुढे, नाटक हे पुढे त्या प्रवेशावरून पुढे चालू राहिलं. जेवढे अंक करायचे होते तेवढे अंक व्यवस्थित करता आले, कारण दशास तसे जिसकी लाठी उसकी भैस शठम प्रति शाट्यम हा जो प्रयोग आहे तो परळच्या या दामोदर नाट्यगृहात आलेल्या प्रेक्षकांनी करून दाखवला. आणि ती भाषा बरोबर जे विरोध करत होते, मुसलमान स्त्रीला हिंदू मुलाचा पापा घेणं आम्ही सहन करणार नाही, त्यांना ते सहन करावं लागलं. त्यामुळे मुसलमानांशी किंवा दंगेखोरांशी, आतंकवाद्यांशी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हा जो धडा आहे तो दामोदर नाट्यगृहाच्या प्रेक्षकांनी बऱ्याच वर्षापूर्वी घडवून दाखवला आणि त्याचा परिणाम झाला. हे जे स्पिरिट आहे, लढाऊ स्पिरिट, हे सगळं शिवसेना सुरू झाल्यानंतर शिवसेनेला मिळालं. मुंबईचा मराठी माणूस जो घडलेला आहे तो शिवसेनेच्या शाखेवर घडला आहे. जसा तो संघाच्या शाखेवर घडला आहे तसा तो शिवसेनेच्या शाखेवर घडला आहे. तो अनेक सामाजिक संघटनांनी घडवला आहे. पण ही जी वृत्ती होती शठम प्रति शाठ्यम, गरज पडली तर हातात काठी घेऊन नाटकाला जाणं, हातात लाठी घेऊन नाटकाला जाणं आणि ती लाठी फिरवण्याची
टाळक्यात मारण्याची दुसऱ्याच्या क्षमता अंगात असणं, तेवढी शक्ती अंगात असणं, हा जो प्रयोग आहे हा सगळा तिथे दाखवण्यात आला. आणि हे सगळं स्पिरिट, ही सगळी माणसं आपोआप शिवसेनेला मिळाली. शिवसेना लढाऊ झाली याचं कारण दामोदर नाट्यगृहातली ती प्रेक्षकांची जी संख्या आहे, जी माणसं आहेत प्रेक्षक म्हणाली, त्यांचे वारस ते सगळे शिवसेनेला मिळाले. मग ही जी वृत्ती आहे, हे स्पिरिट आहे, हे उद्धव ठाकरे यांना टिकवता आलं का? दामोदर हॉलला गेलेला दामोदर नाट्यगृहात गेलेला तो जो प्रेक्षक आहे, त्याचं कुठल्याही प्रकारे काँग्रेसशी जुळणारं नाही. कारण काँग्रेसने त्याला लगेच अनुमती दिली असती की मुसलमानांना नको आहे ना, मग जेबुन्निसांनी संभाजीचा पापा घेता कामा नये. जरी संभाजी 8 वर्षाचा असला तरी त्याचा पापा घेता कामा नये, असं काँग्रेसने त्याच्यात तडजोड केली असती. अशा तडजोड करणाऱ्या लोकांबरोबर जे हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत, जे राम जन्मभूमीचं आंदोलन, मंदिर बांधणार आहेत, जे काश्मीर अखंड भारताशी जोडला जाणार आहे ज्यांच्यामुळे, त्यांच्याशी पंगा घेऊन उद्धव ठाकरेंनी दामोदर नाट्यगृहात जे स्पिरिट व्यक्त झालं होतं त्यांना काँग्रेसच्या दावणीला बांधलं, त्या स्पिरिटला. अशी मुंबईतल्या मराठी माणसाची, आता दामोदर नाट्यगृह पुन्हा बांधलं जाईल, त्याचा पुनर्विकास जेव्हा होईल त्यावेळेला हे सगळे प्रसंग जे आहेत जुने ते आपल्या आठवले पाहिजेत. आणि दामोदर नाट्यगृहाचं जे मूळ स्पिरिट आहे ते पुन्हा एकदा राजकारणामध्ये स्पष्ट झालं पाहिजे. कारण आज मुंबईमध्ये पहा तुम्ही, एकंदर सामाजिक संस्था ज्या आहेत तिथल्या सार्वजनिक कार्यकर्त्याचं जर वय लक्षात घेतलं तर ते 60 आहे सरासरी. मुंबईत आज सार्वजनिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते कमी कमी होत आहेत. मराठी माणसाचा सेवाभाव कमी होतो आहे. तर तो सेवाभाव पण वाढला आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक संस्था मराठी माणसांच्या एकही कमी होता कामा नये, वाढल्या पाहिजेत. आणि पूर्वीच्याच ईर्षेनं, पूर्वीच्या जिद्देनं, ज्या काळात 50-60 वर्षापूर्वी मुंबईमध्ये मराठी माणूस सार्वजनिक जीवन जगत होता, तसं जीवन त्याला पुन्हा जगता आलं पाहिजे, अशी इच्छा या निमित्तानं आपण व्यक्त करूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.